जरा माहिती सांगा आपली. केळी 5x5 वर लावायला लागलोय आणि दुरी आखून खुणा करून लावायला लागलोय. ओके, आपलं नाव गाव सांगा, टीम कुठं, फोन नंबर सांगा. केशव महादेव हेगडे, राहणार मिरजवाडी आणि फोन नंबर आहे ते 96 65 96 48 41. अजून एकदा सांगा. 96 65 96 फोन नंबर. ओके. केशव महादेव हेगडे. ओके, ठीक आहे. नेक्स्ट. माझं नाव मल्लिकार्जुन सुभाष बासरगावे. मी ह्यांच्या पुट्ट्यामध्येच कामाला असतोय आणि आता केळी लावायची चालू आहे, आखणी चालू आहे. ओके, 5x5 वरही आम्ही केळी लावत आहोत. छान छान छान, थँक्यू, तुमच्या कामाला धन्यवाद. हां, विजय बाळासाहेब दुर्पती. परत सांगा. विजय बाळासाहेब दुर्पती. हां, ओके. काय आपला कामाचा अनुभव? कामात चांगला चालू आहे. ओके, ठीक आहे, चांगल्या प्रकारे काम करा. हां. ठीक आहे, आपलं नाव सांगा. महादेव तोरवे. ओके, काय कामाबद्दल विशेष माहिती काय सांगणार आहात? भरपूर आहे माहिती, अनुभव भरपूर आहे. मग काय गाणं बिणं काय येतंय? अजिबात हे बघा, हसतमुख व्यक्तिमत्व आहे आमच्या केशव हेगडेंच्या गँगमधील. नाव सांगा मोठ्यानं. लखन हेगडे माझं हां, नाव. परत सांगा. माझं नाव लखन हेगडे. हां, मला अनुभव मग एक 6-7 वर्षाचा आहे. ओके, ठीक आहे. मी पहा, आमच्या लखन भाऊना बोलायला सवड नाही. बाबा, तुझं लगीन झालंय का? हो, झाले. झाले. ह्याच्यात कोणतरी एक आहे वाटतं बिन लग्नाचा. त्यामध्ये हां, आजकालच्या मुलीनं लक्ष द्या. कष्टाळूला नवऱ्याला जा आपलं करा, बिगर कष्टाच्याला करू नका. नोकरीची नो गॅरंटी. जशी कष्टाची गॅरंटी आहे तशी नोकरीची नो गॅरंटी. तेव्हा शेतकरी, कष्टकरी या मुलांना आपलं करा. आयुष्य चांगल्या प्रकारे तुम्ही जगा. थोडं तुझं, थोडं माझं, अशा पद्धतीनं प्रपंचामध्ये एकमेकाला साथ दिली तर सोन्याचा संसार होतो. मुलींनो, तुम्हाला जास्त काम करावं लागत नाहीत. तुम्ही त्यांच्या आईवडिलांची सेवा केली, त्यांना व्यवस्थित खायला प्यायला घातलं, राजाला खुश ठेवलं तर राजा तुम्हाला घरातनं बाहेर देखील काढत नाही. तर सगळं तुमच्या हातात आहे. नुसता पैसा करू नका, नुसता नोकरदार करू नका. कुठं 10-20 रुपया कमवतो आणि तुम्हाला शायनिंग मारतो आणि पुन्हा मग तसं जावं लागतं. तर तसं करू नका. शेतकरी आपला मित्र आहे आणि या मित्राची तुम्ही आयुष्यभर साथ द्यावी हीच आवडी चॅनलच्या वतीनं आपणास विनंती. तर हा मध्ये जो उभा राहिलेला आहे हा बॅचलर आहे, कष्टाळू आहे, प्रामाणिक आहे. आपला ग्रुप धरून तो रोज कामाला जातो. नाही म्हणलं तरी दिवसाला 1000-1200 रुपये तर सहज कमवतो. जादा आकडा काही मी सांगत नाही. आजकालची शेतमजुरीच तेवढी आहे. ओके, हे आपलं आहे ऊसाचं खोडवं. या बाजूला जे आहे या ठिकाणी आपण ठिबक करणार आहोत. या ठिकाणी रेन पाईप अंतरलेले आहे. बुधवारी आल्याची टोकन होणार आहे. ओके, आता राहिलेले 2 उमेदवार जे रोपं घेऊन येत आहेत त्यांची आपण जरा ओळख करून घेऊया. केशवभाऊंच्या टीममधील 2 सदस्य आवडी पॅलेसच्या आवारातून केळी रोपाचे ट्रे घेऊन येत आहेत आणि जागोजागी ठेवत आहेत. कारण माल पुरवल्याशिवाय पुढचं काय होत नाही. रोपं जाग्यावर येईपर्यंत त्याचे बाकीचे जोडीदार या ठिकाणी फक्कीनं खुणा करून घेत आहेत. पहा, हम साथ है असा हा ग्रुप, जीवाला जीव देणारा ग्रुप मन लावून काम करत आहे. ओके, ठीक आहे. आवडी पॅलेसच्या परिसरामध्ये तुम्हाला जेणेकरून जास्तीत जास्त ऊस आणि केळी ही पिकं दिसतील. ओके, चॅनेलवरून सर्वांना नमस्कार. अशा प्रकारे केळी रोपणाची पूर्वतयारी झाल्यानंतर जागोजागी केळ्याची रोपं ट्रे ठेवलेले आहेत. 4 जण गरी घ्यायचं काम करत आहेत, म्हणजेच कुदळीनं केलेल्या मार्किंगवर उकरण्याचं काम करत आहेत आणि 4 जण आता अशा प्रकारे हे रोपं लावण्याचं कामकाज करत आहेत. रोपं चांगली लावल्यानंतर त्याच्यामध्ये पायानं थोडं त्यांना दाबून ठेवत आहेत की जेणेकरून ते सरळ राहावीत, कळंडू नयेत यासाठी. ठीक आहे, आता त्यांचं कामकाज सुरू झालं. आपण त्यांच्या कामाला बेस्ट लक देऊया. जर थोडीफार रोपं कमी पडण्याची शक्यता आहे, अंतर थोडं कमी झालेलं आहे. पाहूया राहिलेली ह्याच्यामध्ये आणखीन रोपं मागवून लावली जातील. यालाच म्हणतात नकटीच्या लग्नाला 17 इग्न.